अखिल मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती उपोषण करण्याची परवानगी दिलेली आहे। मी सध्या उभा आहे आझाद मैदान परिसरात आणि आपण पाहू शकता की सकाळपासूनच पोलीस स्थानकामध्ये जे आमची टीम होती सकाळपासून पोलिसांकडे जात होती आणि त्यानंतर आता जे आहे या ठिकाणी त्यांना परवानगीचं पत्र जे आहे ते दिलेले आहेत। आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत आणि टीमचे काही मेंबर आहेत आणि त्याचबरोबर मराठा आंदोलक कार्यकर्ते देखील आहेत आणि मराठा बांधव देखील आहेत, त्यांच्याकडे जाणून घेऊया। दादा, नेमकं तुम्हाला जे पत्र दिलेले आहेत काय नेमकं अटी शर्ती दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीचं परवानगी तुम्हाला मिळाली? नियम 4(6) जो नवीन कायद्यानुसार आहे, माननीय उच्च न्यायालयाचा जो कालचा निर्णय आहे त्याच्या अनुषंगाने ही परवानगी पोलीस प्रशासनानं दादांच्या काल केलेल्या नवीन अर्जावर ही परवानगी दिलेली आहे। काल रात्री उशिरा हा अर्ज देण्यात आला आणि त्यानंतर सकाळी फोन करून या अर्जासंदर्भात बैठक ठेवून माननीय पोलीस प्रशासनाने आज ही परवानगी आपल्याला 3:32 आपल्या हातात दिली आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठा आंदोलक आणि मराठा सेवक या महाराष्ट्रातून माझे बंधू भगिनी जे महाराष्ट्रातून इकडे मुंबईकडे येत आहेत त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं ही आनंदाची बातमी आहे। दादांनी केलेल्या अर्जाला ही परवानगी पोलीस प्रशासनाने दिली। आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आझाद मैदानाला हे आंदोलन होत आहे। काही अटी व शर्तींच्या आधारावर हे परवानगी दिलेली आहे। आता किती अटी याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहेत? प्रामुख्याने कुठली अट याच्या तुम्हाला दिलेल्या पत्रात आहे पोलिसांकडे? जो नवीन कायदा काल अस्तित्वामध्ये आला आहे त्याप्रमाणे या अटी आहेत आणि जवळपास 5 ते 6 अटी आहेत, ज्याच्यामध्ये एक प्रमुख अट आहे की फक्त 5000 आंदोलकांनीच या मैदानामध्ये बसू शकतात, थांबू शकतात, अशा प्रकारचं आहे। काही वेळेचे निर्बंध आहेत, काही स्टेजच्या संदर्भामध्ये निर्बंध आहेत, परंतु मनोजदादांनी सांगितलेलं की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करा, जे काय कायदेशीर असेल तुम्ही त्याप्रमाणेच करा। आणि आज तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एक सांगतो की जे आपले सर्व मराठा बांधव जे मागचे एवढे दिवस नडतायत आणि 2 दिवस या ज्या परमिशनच्या बातम्या चालू होत्या किंवा काल सकाळी ज्याप्रमाणे आमचे जे विरोधक आहेत ज्यांनी तो काल हैदोस घातला होता त्यांना सांगायचं आहे की आज संकट मोचनाचं आगमन या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि जे सांगतात की जरांगे पाटील मुंबईत येऊ शकत नाही त्यांना आज आम्ही डंके की चोट पे सांगतो, मनोज दादा जरांगे मुंबईमध्ये येणार आहेत। लावा तुमची ताकद। आम्ही पण संविधानाला सांभाळतो आणि या संविधानाला आम्ही ज्या मानतो त्यांनीच आम्हाला हा न्याय दिलेला आहे आणि हे तुमच्या तोंडावरती आज फासायला पाहिजे। कारण ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला, ज्या पद्धतीने तुम्ही मनोज दादांना, ज्या पद्धतीने तुम्ही या आंदोलकांना ज्याप्रकारे खिजवत होतात, आम्ही हे उत्तर तुमच्या तोंडावरती मारत आहोत। नेमकं याच्यात किती दिवसासाठी ही परवानगी दिलेली आहे, काय सांगितलेलं आहे आणि कुठल्या गोष्टी सांगितल्या ज्या पोलिसांनी तुम्हाला सांगितलं की याचं नियम पाळावे? याच्यात बेसिकली 29 तारखेचा जो आंदोलनाचा आपला दिवस आहे त्या दिवशी इथे उपोषण करण्यासाठी परवानगी दिलेली आहे। आम्ही त्यांना विचारलं 29 तारखेला दिली आहे म्हणजे का दर दिवशी तुम्हाला घ्यायला लागेल का आम्हाला परवानगी? त्यांनी तर सांगितलं, क्लिअर सांगितलं की अशी काही गरज नाही, तुम्हाला परवानगी जोपर्यंत तुमचं आमरण उपोषण आहे तोपर्यंत तुम्हाला मिळालेली आहे, असं पोलिसांनी आम्हाला वैयक्तिक सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहिलं तर गेले काही दिवसापासून सुरू होतं, त्यानंतर या ठिकाणी मराठा बांधवामध्ये आनंदाचं वातावरण आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी आपण पाहिलं तर परवानगीची कॉपी देखील दिलेली आणि 1 दिवसासाठी नाही तर आमरण उपोषण होईपर्यंत ही परवानगी पोलिसांकडनं राहणार आहे। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।